इशारा दिला होता आणि निश्चितपणे विशेषतः मागच्या 1-2 महिन्यापूर्वी तर खूप बळी या ठिकाणी गेले होते. त्यानंतर रास्ता रोको वगैरे झाला, हेवी ट्रॅफिक बाहेरनं वळवली गेली. नंतरही सातत्यानं पाठपुरावा चालू होता. खासदार साहेबांचे देखील त्यांच्या कार्यालयामार्फत त्यांच्यामार्फत देखील प्रयत्न चालू होते. बैठका त्यांनी घेतल्या, संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे. आम्ही देखील इथं सातत्यानं रस्त्याच्या ठेकेदाराशी बोलणं करून कसं लवकरात लवकर हे काम चालू होईल. मागे एक 15 दिवसापूर्वी नगरला देखील मी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळेस एक 10-12 दिवसात हे राहुरी ते राहुरी फॅक्टरी पूर्ण करून देतो बोलले, तर जवळपास त्या पद्धतीने काम चालू आहे. तर असंच आजच्या या आढावा बैठकीनंतर मला खात्री आहे की पुढं देखील राहुरीच्या पुढं देखील दुसरी टीम लावायचं कबूल केलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा कमीत कमी मोटरेबल तरी रस्ता होईल अशी आम्हाला खात्री आहे. एकेरी वाहतूक असल्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होती दादा, त्याच्यावर काही आता आम्ही ते अवजड वाहतूक बंद करा म्हणून विषय केला होता, बंद झाली होती, पण एवढ्या 2-4 दिवसात परत चालू झालेली दिसते. तर SP साहेबांना तुमच्या माध्यमातून आम्ही बोलतो की हे अवजड वाहतूक बंद केल्यामुळं काही म्हणजे जीवांचे प्राण वाचले होते. तर परत जर आता इथं आपण बघू शकता इतकी एकेरी वाहतूक आहे, त्याच्यात अवजड वाहतूक आहे. परत काही जर कुणाचा बळी गेला तर याला प्रशासन जबाबदार राहील. आम्ही SP साहेबांशी बोलून आम्ही दोघं त्या ठिकाणी निश्चितपणे हे परत बंद करायचा प्रयत्न करू.